पिता पुत्र पवित्र आत्म्याचे नावे आमेन. या ब्रदरांच्या घरातील लहान बाळ रिट्रीट मग चालू असताना मला भेटायला आले. हालेलुया. पप्पा मम्मीवर इथे रिट्रीट मध्ये बसलेला आहे. हालेलुया. तेव्हा तो छोटा मुलगा छोटा भावाला घेऊन मला भेटायला आले. काउन्सिलिंगला दुसरा कोणतरी बसलेला आहे. हालेलुया. दुसरा कोणतरी काउन्सिलिंगला बसलेला आहे तरी त्यांच्यामधून हा छोटा मुलगा छोटा भावाला घेऊन तिकडे आला. हालेलुया. पप्पानी मम्मीने जे काही करायला घरी शिकवलेलं आहे, जे काही करू नका म्हणून बोललेलं आहे, ते सगळे येऊन मला लहान पोरांनी मला बोलून दाखवलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लहान वयामध्ये तुमच्या लहान मुलांच्या मुखामध्ये कानामध्ये तुम्ही जे काही घातलेलं आहे ते मुलं पाठ करून ठेवल्यासारखा आयुष्यभर ते मनामध्ये ठेवणार. प्रभू येशूने आपल्याला बोलले की मी तुम्हाला शिकवलं ते त्यांना शिकवा. आपले मुद्दा आहे आपल्यामध्ये जे वाईट आहे ते वाईटाला आपल्याला भूत दुष्ट आत्मा दुष्ट शक्ती बाहेर काढायचं. हे कोणाकडून जमणार? विश्वास ठेवणाऱ्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, वर्षभर काम कष्ट करणाऱ्या तुम्हा प्रत्येकाला वर्षभर काम कष्ट करणाऱ्या तुम्हा प्रत्येकाला कशाची गरज आहे? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सर्व जुनपणा जे काही आलेलं आहे बायबलमध्ये लिहिलेलं आहे. हालेलुया. कोळी बंधू मासली घेऊन आल्यावर एक काम करणार म्हणून काय करणार म्हणून लिहिलेलं आहे. चांगली मासली वेगळी आणि जे वाईट आहे ते हालेलुया ते वेगळा. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. वर्षभर काम करणाऱ्या कोळी बांधवांच्या मतामध्ये देवाची एक अपेक्षा आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी आता कुठल्या वर्षामध्ये आहे? हालेलुया. 2025 मध्ये मी बोल देत होतो त्यापेक्षा जास्त शिबी 2026 मध्ये आहे का? 2024 मध्ये एक शिबी न दिलेली मी 2025 पासून शिबी देत आहे का? 2022 मध्ये आमच्या घरी एकदा सुद्धा भांडण झालं नाही. 2022 मध्ये आमच्या घरी एकदा सुद्धा भांडण झालं नाही. 2025 मध्ये आमच्या घरी भांडण थोडा चालू झालं का? हालेलुया. 2026 मध्ये नवरा बायको यांचा आपसातील संबंध कसे आहे? हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. या सर्व गोष्टींचा विचार करायचा. दुर्गुण वाढत असेल तर त्याचा अर्थ असे आहे की माझा मित्र कोणतरी चुकीचा आहे. कुठल्या तरी एका मित्राला मी बाहेर काढलं तरच मी सुधारणार. एखाद्या बोटीतून मी उतरलं तरी माझा आत्मा वाचलं तर बरं आहे. हालेलुया. बोटीत भरपूर मासळी मला मिळालं, माझा आत्मा गमावलं तर. एसेकिएल ग्रंथामध्ये परमेश्वराने आपल्याला बोललेलं आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही माझं नाव तुम्ही राहताय तिकडे खराब केलं. तुम्ही जिथे राहताय तिकडे माझं नाव एकदम खराब झालेलं आहे. कोणामुळे? एसेकिएल द्वारे परमेश्वर सांगत आहे तुझा तोंड बरोबर नाही म्हणून, तुझी कृती बरोबर नाही म्हणून माझे नाव तुम्ही लोक राहता तिकडे खराब झाले. वाचण्यासारखा सुंदर ग्रंथ आहे.
हालेलुया. तिथे परमेश्वरांनी एसेकियलद्वारे बोललेलं आहे, चिंता नको करू, मी करीन. वारंवार प्रत्येक वचनामध्ये अजून 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 लिहिलेलं वाक्य आहे, मी करीन, मी करीन, मी करीन, मी करीन. हालेलुया. तुझ्याकडून होत नाही, तू दाखवून दिलं मला. हालेलुया, हालेलुया. तू काय ते करतो करतो म्हणून बोलले, तू काही केलं नाही, तुझ्याकडून झालं पण नाही. हालेलुया. आता पवित्र आत्म्याला मी तुमच्यामध्ये पाठवून देईन, तुझ्यामध्ये माझा आत्मा वास करणार. तुझ्यामध्ये जेव्हा माझा आत्मा वास करणार, माझा आत्मा तुझ्यामध्ये बसून तुझा पूर्ण सिस्टम बदलून घेणार. हालेलुया. एका आजोबानी मला भेटायला आले. त्या आजोबानी मला सांगितलं, फादर, माझ्या घरातील पोरांनी माझ्या मुखातील वाईट शब्द निरंतर बोलून 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 रडून त्यांच्या आत्म्याचा नाश होणार नाही म्हणून मला भीती वाटायला लागली. त्या आजोबांनी मला बोलले, फादर, मी सुधारायला पाहिजे ना, मी सुधारलं तर माझे घर सुधारणार ना फादर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रिय बंधू-भगिनींनो, त्या आजोबांचा मरण 2 वर्षापूर्वी झाले. आजोबाच्या घरातील लोकांनी मला बोलले, फादर, अमुक अमुक वर्षामध्ये आमचा पप्पा, आमचा नवरा आश्रममध्ये आले होते. हालेलुया. त्यानंतर फादर, त्यांच्या मुळे आमच्या घरामध्ये कधी दारूचा वास आलेला नाही. दारू बंद झाले इतक्यात आमच्या घरामध्ये भाषा बदलली. अगोदर आमच्या घरामध्ये मी नाहीतर माझी मोठी मुलगी मात्र इकडे तिकडे बसून ग्रोसरी करत होती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. आमच्या घरामध्ये रिट्रीट करून पप्पा घरी आले तेव्हापासून आमच्या घरी एकत्र ग्रोसरी चालली. घरातील सर्वांच्या भाषा बदलली. हालेलुया. लहान मुलं सुधारले. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद येशू. आपल्यामध्ये अनेकांच्या घर सुधारण्याच्या किल्ली पहाटे तुम्ही गाडीतून उतरले तेव्हा येशूने तुमच्याच हातात दिली. हालेलुया. तुझा जीवन सुधारायचं किल्ली अंमलामध्ये येता येता मी तुझ्या हातात दिले. प्रभू तुम्हा बरोबर असो. असे कोणतरी आहे ज्यांचा मुखामधून घाण वास निरंतर येत आहे. असे कोणाला तरी त्या वास सुटत आहे, त्या त्रासापासून येशूने बरे केलेलं आहे. मी वेदी जवळ येता येता पहिले संदेश देवाने असे दिले की तुमच्यामध्ये असे कोण कोण आहे ज्यांच्या आयुष्यामध्ये टाइमपास होता. कुठलीही एक गोष्ट वेळेवर होत नाही. जानेवारी महिन्यामध्ये जे व्हायला पाहिजे ते फेब्रुवारी गेला, मार्च गेला, एप्रिल गेला तरी होत नाही. काम चालू करायला ठरवत आहे, दिवस पुढे जात आहे. रिपेअरिंगचं काम करायचं म्हणून बोलत आहे, होत नाही. हालेलुया. तसे प्रत्येक गोष्टीमध्ये टाइमपास जबरदस्त होत आहे. असे त्रास असलेले कोणाला तरी पवित्र आत्मा एक सुटकाचा आशीर्वाद देत आहे. डोक्यापर्यंत रक्त पुरवठा पाहिजे तसे होत नाही असे काही लोक आहेत, त्यांना पुरवठा आशीर्वाद करत आहे. कोणाचा तरी आतडी दरवर्षी अधिक करावी होत आहे.
असं त्रासातून जाणारा मला तरी पवित्र आत्मा आपलीच्या संबंधामध्ये एक आशीर्वाद देतो. मणक्याचा मणी बाहेर आलेला आहे. मणक्याच्या मणीच्या संबंधामध्ये बळजबरी झालेला आहे, बाहेर आलेला आहे, दचकलेला आहे. असे जे काही त्रास आहे ते काही लोकांना प्रभूने आशीर्वाद दिलेला आहे. सर्व समर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सगळ्यांना आशीर्वाद देवो. आमेन. कांद्याचा हाड वर करताना या भागामध्ये त्रास होत आहे असा लोक एकदा आता हात वर करून बघा, फरक जाणवत आहे का मग बघा. काही लोकांचा हे जे जॉईंट आहे त्या जॉईंटच्या दुखणे आता येशूने बदललेला आहे. हालेलुया. बरे वाटत असेल तर आता हात वर करा. पहिल्यापेक्षा बरे वाटत आहे तर हात वर करा. हालेलुया. 4, 5, 6, 7, 8. हालेलुया. आपण टाळ्या वाजवत